तर आज आम्ही बनवतो आहे ड्रायफ्रुट्सचे लाडू. इथे आम्ही सर्व इन्ग्रेडियंट्स रेडी करून ठेवले आहेत. तर ह्या लाडूसाठी आपण यूज करणार आहोत फ्लॅक्स सीड्स, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स. हे लाडू खूप हेल्दी असणार आहेत कारण ह्यामध्ये बिलकुल शुगर म्हणजेच साखर नसणार आहे. त्याचं रिप्लेसमेंट म्हणून आम्ही यूज करणार आहे डेट्स म्हणजेच खजूर आणि अंजीर. तर चला आपण बघूया आता हे लाडूची पूर्ण प्रोसेस काय आहे आणि सुरू करूया या व्हिडिओला. तर बस आता तिने हे सगळं रोस्ट करून ठेवलं आहे ऑलरेडी. याच्यामध्ये काय काय म्हणाल? बदाम, काजू, पिस्ता, वॉलनट. आणि इकडे आता ती पंपकिन सीड्स रोस्ट करते आहे. मी पण मदत करतोय तिला सगळं करण्यासाठी, कारण की ऑब्व्हियसली मी पण लाडू खाणार आहे नंतर. तर आता तिने पंपकिन सीड्स टाकले आहे. आता ती काय ॲड करणार आहे? फ्लॅक्स सीड्स आहे, राईट? नाही, हे सनफ्लावर सीड्स आहे. ओके, तर आता सनफ्लावर सीड्स ते ॲड करणार आहे. आणि यानंतर आता फ्लॅक्स सीड, राईट? ही फ्लॅक्स सीड्स काढते आहे म्हणाल एका वाटीमध्ये. आणि बस ते सुद्धा आता ती रोस्ट करून घेणार आहे सगळं. आणि हे रोस्ट करून झाल्यानंतर आम्ही ते मिक्सरमधून काढणार आहे सगळं. तुपामध्ये पहिले हे करायचं आहे का? नाही, हे तुपात भाजायचं आहे. ओके, तर डेट्स म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला मराठीत? खजूर, पेंड खजूर जे आहे ते आणि अंजीर हे तुपामध्ये भाजून घेणार आहे ती पहिले. आणि आता ह्या टाकल्या फ्लॅक्स सीड्स. आणि या सगळ्या सीड्स आता ती रोस्ट करून घेणार आहे थोडा वेळ. आणि मग आपण मिक्सरमधून काढून घेणार सगळ्या गोष्टी. तर मी दाखवतो तुम्हाला सगळं आता की शेवटी लाडू कसे बनतात. पूर्ण प्रोसेस ही दाखवतो. तर बघूया आपण आता. तर काय म्हणत होती म्हणाल, हे मेन इन्ग्रेडियंट्स सगळे सीड्स वगैरे का? हेल्थ बेनिफिट्स आहे त्याचे, हेअर आणि हेल्दी स्किनसाठी. तर ऑलमोस्ट सगळे सीड्स रोस्ट करून होत आहेत. तोपर्यंत मी आता हे सगळं मिक्सरमधून काढून घेतो आहे. काजू, बदाम, वॉलनट्स म्हणजे अक्रोड आणि पिस्ता हे सगळं आता मी मिक्सरवर ठेवणार आहे आणि त्या मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर मृणालकडे हे छान असं मिक्सर आहे, खूप मोठं. तर इथून प्रेस करायचं. त्याच्यानंतर इथं ऑप्शन्स आहे अलग अलग, स्मूदी, फ्रोझन, हाय, मीडियम, लो. तर मी आता हे मीडियमवर चालू करून प्रेस करतो. तर जस्ट आता मी मिक्सरमधून सगळं काढून घेतलं आहे. तर जास्त बारीक नव्हतं करायचं, तरी थोडं एक्स्ट्रा वेळ होऊन गेला माझ्याकडनं. पण ठीक आहे, आता मी या एक कंटेनरमध्ये काढून घेतलं आहे. आता हे मिक्सरमधून काढायचं आणि मृणाल तिकडे फ्लॅक्स सीड जे आहे त्या तिने थंड करायसाठी ठेवलं आहे. जस्ट रोस्ट करून झालं आहे. तर ते झाल्यानंतर पहिले ते मिक्सरमधून काढून घेणार आणि त्याच्यानंतर मग डेट्स आणि अंजीर हे मिक्सरमधून काढून घेईल मी. तर आता आम्ही जस्ट विसरलो होतो की सेसमे सीड्स पण टाकायचे आहे, म्हणजेच तीळ. तर आता आम्ही जस्ट तो काढून घेतला आणि म्हणून आता ते रोस्ट करते आहे आणि मग आम्ही शेवटी ते मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर बस आता आम्ही सगळे सीड्स आहे ते थंड झाले आहे. तर आता ते मिक्सरमधून काढून घेतो आहे केलं. आणि जस्ट हे करून ॲक्च्युली तुम्हाला जर नॉर्मल चालवायचं आहे तर पल्स हे बटन आहे ते पण तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामुळे ते वेळा करते सगळं. ठीक आहे, झालंय? अजून पाहिजे का म्हणून? ओके, गुड. तर आता आम्ही सगळ्या फ्लॅक्स सीड्सचं पण सगळं ॲड करून दिलं आहे आधीच्या पूर्ण मिक्सचरमध्ये. आणि आता मृणाल म्हणते की फक्त एवढं हे जे मिक्सचर एकदा ते तुपामध्ये परत भाजून घ्यायचं त्याला लाडू बनवायच्या आधी. आणि बस त्याच्या आधी आता मी हे एकदा मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर बस आता तेच करतो. तर आता मृणाल ते भाजेपर्यंत मी डेट्स जे आहे, पेंड खजूर आणि अंजीर ते मिक्सरमधून पटकन काढून घेतो आहे. तर मी जसं आता मिक्सर ऑन करून पहिले पल्सनी करून पाहतो आहे, कारण की असं वाटतं आम्हाला की ते चिटकणार आहे. तर बघूयात आपण आता कसं होतं अंजीर आणि पेंड खजूर.
तर आता पेंड खजूर जस्ट मिक्सरमधून काढून झालं आहे. म्हणून ती तुपामध्ये आता रोस्ट करून येते, भाजून राहिली आहे. तर एकदा ते थोडं मोकळं झालं की त्याच्यानंतर ती लाडू करायला सुरू करून देईल. आणि हे झाले ऑलरेडी आहे ना, तुपामध्ये थोड्याशा तुपामध्ये भाजलं येते. ओके राईट. तर आता मी बनवतो आहे लाडू आणि मृणाल रेकॉर्ड करते आहे. तिने मला शिकवलं आहे की कसे बनवायचे आहे आणि हे खूप सोपं आहे. तर दोन्ही हातामध्ये चेंज करत राहायचं आणि गोल आकार येईपर्यंत टर्न करत राहायचं आहे. तर आता बऱ्यापैकी लाडू मी बनवले आहे. मृणाल दमली होती, म्हटलं थोडं मदत करून देतो तिला. तर आता झाला आहे असा पूर्ण व्यवस्थित लाडू. मी तो ठेवतो याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो. सर संध्याकाळची वेळ असं थोडंसं बाहेर पडायचं होतं म्हणून निघालो होतो. म्हटलं सनसेट बघूया. तर एक रॉक लेज लेन म्हणून अशी एक जागा आहे इथं डॅलसमध्ये, जिथं सनसेट बघायचा खूप चांगला स्पॉट आहे तो. आणि मला आता ही गाडी मिळाली आहे जेनेसिसची G70. तर म्हटलं पटकन राईड करून येऊ आणि बघूया. तर मी तुम्हाला दाखवतो. खूपच अतिशय सुंदर जागा आहे ही. तुम्ही मागे बघू शकता, अशी गाडी पार्क केली आहे तिथं. आणि मी तुम्हाला दाखवतो आता की कसं आहे आजचं वातावरण. तर असा हा पूर्ण व्ह्यू आहे आज सनसेटचा. बघा किती छान व्ह्यू आहे. आणि या साईडनी पासून असं सगळं तुम्ही गाडी पार्क करू शकता पूर्ण एंडला. आणि बरेचसे लोक आले तिथं. तर बघा किती छान सुंदर असं जागा आहे ही, जिथे तुम्ही गाडी पार्क करून पूर्ण या निसर्ग सौंदर्याचा उपभोग घेऊ शकता. तर आता ही लोक त्यांची प्रायव्हेट बोट घेऊन मस्त मजा करत आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर तो एक व्यक्ती त्या बोटच्या मागे त्यांनी रोप पकडला आहे आणि तो सर्फिंग करतो आहे सर्फ बोर्डवर. आणि जस्ट तो व्यक्ती खाली पडला आता आणि बोट चालली आता परत. त्याचा मित्रच असेल ऑब्व्हियसली, तो त्याला परत घ्यायला चालला आहे. आणि आता तो त्याला पिक करेल मोस्टली, काहीतरी दोरी वगैरे फेकेल तो त्याच्यासाठी. आणि तो मग ती पकडून परत बोटवर चढणार आहे आणि परत सर्फिंग करायचा प्रयत्न करेल. तर एकंदरीत हे US मध्ये लोक संध्याकाळच्या वेळी तर त्यांच्याकडे त्यांच्या प्रायव्हेट बोट्स वगैरे आहेत, तर अशी मजा करत असतात. रिस्की आहे बट मजा आहे शेवटी. आम्ही चाललो आहे डिनर करायसाठी. कोणाला मागून येते आहे. तर आम्ही आता चाललो आहे का ऑलमोस्ट एक मिशलिन स्टार रेस्टॉरंट आहे इथं डॅलसमध्ये उघडलेलं. त्याचं नाव आहे सांज रेस्टॉरंट अँड बार. आम्ही आज ते एक्सप्लोअर करायसाठी चाललो आहे. तर बस आता निघतो आहे इथून. ऑलमोस्ट 7 ते 8 मिनटाचीच ड्राईव्ह आहे जिथं आम्ही राहतो तिथून. ऑल सेट मृणाल, रेडी आहे तू? छान असं रेस्टॉरंट आहे, बघूया. आम्ही दाखवतो. आणि हे आहे ते रेस्टॉरंट सांज क्रिएटिव्ह इंडियन. आम्ही आता इथं आज जाणार आहे. तर इथं रिझर्वेशन करून या. जनरली आम्ही 2 जणांसाठी रिझर्व करून ठेवलं होतं हे ऑलरेडी. हा त्यांचा मेन्यू आहे, तुम्ही बघू शकता इथं. आणि बस आता आम्ही आज जाणार आहे. आता आम्हाला आमचा टेबल मिळाला आहे इथं. जस्ट मृणाल बघते मेन्यूमध्ये. तर पूर्ण मेन्यू वगैरे आलेलं आहे आपल्याकडे. तर मी तुम्हाला दाखवतो मेन्यू पूर्ण इथला. हे थोडं स्लाइटली एक्सपेन्सिव्ह एंडला येते हे रेस्टॉरंट. तिने त्याच्या खाली ठेवलेलं होतं, मी काय करणार आहे. आता आम्ही स्पार्कलिंग वॉटर सांगितलं होतं माझ्यासाठी, तर ते स्पार्कलिंग वॉटर घेऊन आले आहेत. थँक्यू सो मच. स्पार्कलिंग वॉटरची सवय लागली आहे रॉचेस्टरमध्ये. जस्ट काही नाही, पाणीच असते, फक्त थोडं फिजी असते, जेणेकरून तुम्हाला सोडाचा फील येतो. हे त्यांचं पूर्ण बारचं सेक्शन आहे. इथं सगळे ड्रिंक्स, अल्कोहोल्स वगैरे ते बनवत आहेत लाईव्ह आणि लोकांना सर्व करत आहेत. तर खूपच छान असं ॲम्बियन्स आहे इथं रेस्टॉरंटचं. आणि इथं त्यांनी सगळ्या बॉटल्स ठेवल्या आहे, वाईन्स वगैरे. तर तुम्ही येऊन बस चूज करू शकता याच्यामधून आणि घेऊन जाऊ शकता तुम्हाला कुठलं हवं आहे ते. पण खूपच छान असं रेस्टॉरंट आहे.
एकदम छान व्ह्यू आहे बाहेर. म्हणून टाईमपास करते आहे. त्याच्या स्ट्रिंक्स आल्या आहे आता. तर आम्ही दोघांनी नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्स घेतले आहे. हे शिकंजी आहे विथ गोवा फ्लेवर. आणि हे काय म्हणाल अनारकली. आणि त्याच्यामध्ये काय पोमेग्रेनेट फ्रुटी आहे. पोमेग्रेनेट पीच आणि थोडंसं असं आहे. तर आलं आहे आमचं ॲपेटायझर. आणि गायत्री ओपन करणार आहे ती आमची सर्वर आहे आजची. आणि खूपच छान असं त्यांनी सजवून आणलं आहे पूर्ण. खूपच सही आहे. आणि त्याचा सर्व करून देणार आहे. त्या सॉसमध्ये डीप करून देते आहे. तुम्ही बघू शकता इथं. खूपच छान. थँक्यू सो मच. आता आलं आम्ही ट्राय करून पाहतो आहे. कुणाल तुला रिव्ह्यू द्यायचा आहे ट्राय करून? आरामात. तर म्हणून आता ट्राय करते आहे. हे तंदुरी आहे पनीर टिक्का. कसं वाटतं? काहीतरी नवीन आहे. स्मोकी फ्लेवर आहे एकदम. दिसलाच एवढा आपल्याला स्मोक. तर खूपच छान आहे. असं आता मी ट्राय करतो. आता आमचा मेन कोर्स आला आहे. त्याच्यामध्ये आम्ही बोलवलं आहे मलाई कोफ्ता. थँक्यू सो मच. गार्लिक नान आणि काय बोलवलं होतं आपण मसाला रोटी राईट. तर मसाला रोटी आली आहे. एकदम त्यांनी खूपच चमचम वगैरे लावलं आहे त्या कोफ्त्यांना. ते एका आईस्क्रीम स्टोअरमध्ये आलो आहे. आणि इथं हे रिअल टाईममध्ये आईस्क्रीम बनवतात. तर इथं मृणालचं आईस्क्रीम बनते आहे. तिने चॉकलेट मार्शमेलोवाला आईस्क्रीम घेतलं आहे. तर ते रिअल टाईममध्ये पूर्ण आय गेस थंड करून आईस्क्रीम बनवतात. आणि तिने पहिले लिक्विड टाकलं होतं. आता पूर्ण हार्ड झालं आहे ते आईस्क्रीम. आणि ती परत आता लावणार आहे त्याच्यामध्ये. बघू आपण आता कसं होतं. तर आता जस्ट दिसलं आहे मला की हे पूर्ण नायट्रोजन यूज करतात. तर जो आता तुम्हाला पूर्ण स्मोक दिसला तिथं ते नायट्रोजननी रिअल टाईम लिक्विड जे आहे त्याला नायट्रोजन यूज करून आईस्क्रीमला फ्रीज करतात. आणि ही त्यांनी पूर्ण इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मृणाल ऑल सेट आहे. तिला आईस्क्रीम खायचं आहे. तर हे असं आईस्क्रीम आलं आहे. त्याच्यामध्ये मार्शमेलो आणि ऑलमंड्स दिले त्यांनी.